कोण? आय डोंट होल्ड, आय विल नॉट होल्ड अ माईक. नको. नमस्कार, आपल्यासोबत आहे स्नेहल गायकर मॅम. नमस्कार, आपलं स्वागत आहे. थँक्यू. नमस्कार. ही जी चेसची स्पर्धा आहे, बुद्धिबळाची स्पर्धा, या स्पर्धेमध्ये आज बरीच लहान मुलं खेळत आहेत. येस. मेंटली टफ स्पर्धा आहे आणि प्रत्येक जण जिंकण्यासाठी इथे आलेलं आहे. काही जण जिंकल्याने आनंदी होत आहेत, काही जण दुःख होत आहेत. हे सुरूच असते स्पर्धा म्हणजे कधी हार कधी जिंकतो. साधारणतः या स्पर्धेबद्दल काय सर्वात पहिलं चेस हा एक असा गेम आहे जिथे आपली प्रत्येक गेम जो आपण हरतो तर आपल्याला काही ना काहीतरी नवीन शिकवतो. तर ह्याच्यामध्ये मुलं जे बोलतात मी हरलो, पण खरीही त्यांची हार नाहीच आहे, कारण की प्रत्येक गेमनी त्यांना काहीतरी शिकवलं आहे आणि आपण आपली चूक कुठे केली आणि आपण ती चूक कशी सुधारावी पुढच्या राऊंडला किंवा पुढच्या गेम्समध्ये, ते फार महत्त्वाचं असतं. म्हणून जरी मुलं हरली तरी पण मी मुलांना सांगते की तुम्ही नाराज नका होऊ, तुम्ही तुमचं चांगलं खेळा, गिव्ह युअर बेस्ट शॉट. याच्यातून नेमकं भवितव्य काय आहे? चेस इज अ सायन्स अपार्ट फ्रॉम गेम. दॅट्स वॉट मी बिलीव्ह करते की चेसमध्ये बरेचसे परम्युटेशन्स, कॉम्बिनेशन्स, मॅनिप्युलेशन्स असतात. तर प्रत्येक स्टेप जी आहे त्याच्या अगेन्स्ट काउंटर पार्ट काय खेळणार आहे ह्याचं कॅल्क्युलेशन एका स्टुडंटनी फार फार तर 2 ते मूव्स किंवा 4 ते 5 मूव्स केलंच पाहिजे. तर बेसिकली चेस हा जो गेम आहे हा डेफिनेटली एक मेंटल गेम आहे ज्याचं आपल्याला खूप स्टडी करावं लागतं. सो बेसिकली जरी आपले स्टेप्स आहेत ह्याच्यामध्ये जे मूव्स आहेत जे आपले ग्रँड मास्टर्स किंवा इंटरनॅशनल मास्टर्स आत्तापर्यंत खेळत आले आहेत. आता तुम्ही बघाल जे नवीन नवीन ग्रँड मास्टर्स आहे जसं गुकेशची फेवरेट ओपनिंग आहे रेटी ओपनिंग, ओके, जी आत्तापर्यंत बरेचशा प्लेयर्सनी खेळलीच नाही आहे. तर ह्याच्यामध्ये नवीन नवीन ओपनिंग्स, नवीन नवीन टेक्निक्स येत असतात. तर प्रत्येक प्लेयरला आपल्याला स्वतःला अपडेटही करावं लागतं. प्रवीण टिपसेंचा काळ गेला, त्याच्यानंतर आनंद रंगनाथन, विश्वनाथन आनंद यांचाही काळ गेला, बर्वा सरांचा काळ गेला. काळ बदलतोय तसं चेसमध्ये काय बदल होतोय? हो, नियम बदलले जात आहेत. हो, जसं काळ बदलतोय चेसमध्येही थोडेफार नियम बदलले जात आहेत. आणि जसं मी बोलले की टेक्निक्स जे आहेत आजकालचे नवीन नवीन प्लेयर्स सगळे डिफरंट टेक्निक्स वापरत आहेत. जसं की करावकन ओपनिंग आणि गुकेशची फेवरेट ओपनिंग आहे रेटी ओपनिंग. जे आधी तुम्ही बघाल विश्वनाथन आनंद सर किंवा बॉबी फिशर जे आधीचे ग्रँड मास्टर्स होते किंवा गॅरी कॅस्परॉव, ओके, हे ते ओपनिंग्स जे आहेत ना ते वेगळेच ओपनिंग्सने गेम खेळायचे आणि आताचे जे नवीन प्लेयर्स आहेत त्यांचे ओपनिंग्स टोटली डिफरंट आहेत. तर मग आता जे स्टुडंट्सना चेसमध्ये करिअर करायचं आहे त्यांना ह्या सगळ्या ओपनिंग्सबरोबर खूप अपडेटेड राहावं लागतं किंवा जे आपली मिडल गेम किंवा एंड गेम अजून कसा स्ट्रॉंग करावा ह्याची त्यांना फार स्टडी करावी लागते. 64 घरांमध्ये हा खेळ आहे, म्हणजे 8 शिपाई आहेत, राजे आहे, राणी आहे, येस, घोडा आहे, येस, वजीर आहे, येस, हत्ती आहे. हां, या सगळ्यांच्या चाली करताना नेमकं डोक्यामध्ये काय विचार असतो? कसं असतं की आपण आपली ऑपोनेंट पुढची चाल काय खेळणार आहे ह्याची आपल्याला स्टडी करायची असते. म्हणजे समजा पॉन वजीर जो आहे जी ओपनिंग जी आहे मोस्टली E4नी होते, तर आपला ऑपोनेंट जो आहे त्याच्या अगेन्स्ट E5 खेळतो मेजॉरिटी ऑफ द चान्सेसमध्ये. पण ह्याच्या पुढचा गेम आहे ह्याचे स्टेप्स काय असतात वेगळे वेगळे ते आपल्याला मेंटली कॅल्क्युलेट करावं लागणार की तो नाईट काढतोय बाहेर किंवा तो बिशप काढतोय बाहेर किंवा परत तो पॉन काढतोय बाहेर. ह्याची जी स्टडी असते ना सर ते ॲक्च्युली खूप स्ट्रॉंग स्टडी आहे आणि आजकालचे तर बरेचसे टेक्निक्स आले आहेत. त्यामुळे काय होतं एकदा आपण ओपनिंग केली तर मिडल गेममध्ये पण एवढे व्हेरिएशन्स आहेत विच आर ॲडव्हान्स लेवल अँड विच आर ऑल्सो ॲट अ मॉडरेट लेवल. तर हे व्हेरिएशन्सचा जो मी तर बोलेन की हा व्हेरिएशन्स चेस इज अ स्टडी. टोटली चेस हा एक अभ्यास आहे कारण की प्रत्येक व्हेरिएशनचं स्टडी मुलांना करावं लागतं.
याच्यावर कोणती चांगली पुस्तकं आहेत जी मुलं वाचून त्याच्यातून ज्ञान घेतील? येस, मार्केटमध्ये बरेचसे पुस्तकं अवेलेबल आहेत, पझल्स आहेत आणि आजकालचं टेक्नॉलॉजीसोबत बरेचसे ॲप्स आले आहेत पझल्सचे. जसं मेटन वन आहे, चेस टॅक्टिक्स प्रो आहे. तर मुलांनी पूर्ण गेम तर खेळावाच, पण मुलांनी पझल जरी रोज सॉल्व्ह केले तरी पण त्यांना मेंटली स्ट्रॉंग होण्यास मदत होते. आत्ताची जी नवपिढी आहे 19व्या वर्षी मुकेशनी चॅम्पियनशिप मारली. एक मुलगी आहे दिव्या देशमुख फ्रॉम नागपूर. हां, 19व्या वर्षी एवढं अभूतपूर्व यश मिळालं, आम्हाला हात टेकलं. हो. हे एवढं अचीव करण्यासाठी किती तास मेहनत करावी लागते? दिव्या देशमुख 5 वर्षापासून चेस खेळते. तर आता 19व्या वर्षी ती ग्रँडमास्टर झाली आहे, आपल्याला ते दिसतं आहे. पण ती 6व्या वर्षी ती नॅशनल चॅम्पियन झाली आहे आणि त्याच्या आधी तिचा सराव कमीत कमी 4थ्या वर्षाला चालू झाला असेल. 5व्या वर्षी ती टॉर्नामेंट्समध्ये उतरली. ॲट द एज ऑफ 6 ती नॅशनल चॅम्पियन झाली. तो बेसिकली तिचा जो आहे जर्नी फ्रॉम लाईक बीइंग अ नॉर्मल टॉर्नामेंट प्लेयर टू अ ग्रँड मास्टर, ही जी जर्नी आहे ऑलमोस्ट 13 वर्षाचा तिचा सराव आहे. तुम्ही नेमकं काय करता? काय बिझनेस काय तुमचा? मी जॉब करते. मी एज्युकेशन डोमेनमध्ये आहे. बेसिकली मी नॉन टीचिंगमध्ये आहे. आय टेक केअर ऑफ द मार्केटिंग ॲक्टिव्हिटीज ॲट MIT इन्स्टिट्यूट ऑफ इंटरनॅशनल स्टडीज. सो बेसिकली मी युनिव्हर्सिटी ऑफ लंडनचे प्रोग्राम्स जे स्टुडंट्सना कसे फायद्याचे होतील, तर बेसिकली मी युनिव्हर्सिटी ऑफ लंडन प्रोग्रामचं मार्केटिंग करते. मग चेसमध्ये तुमचं एवढं डीप नॉलेज कसं काय? मी स्वतः चेस खेळायची. आता माझा मुलगाही चेस खेळत आहे. मी चेस आणि बॅडमिंटन खेळायची आधी, पण आता सध्या बॅडमिंटन बॅकस्टेजला घेतलं आहे मी आणि आय प्ले ओनली चेस. थँक्यू मॅम. स्पोर्ट्स वुमन म्हणून तुमचं अभिनंदन. थँक्यू. 19व्या स्वातंत्र्य दिनाचे तुम्हाला 5 वर्ष. Thank you. Happy Independence Day to all of you. Thank you.